ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 20. पंचवटी. काही दिवस गोदावरीच्या काठावरील या पंचवटी स्थानी राहण्याची रामाची इच्छा होती. म्हणून झाडाच्या थंडगार सावलीत पहुडत रामाने आपल्या भावाला बोलावलं आणि म्हणाले, लक्ष्मणा, याच ठिकाणी एखादं सुंदर आणि आरामदायी ठिकाण शोध आणि तिथे तुला जशी सुंदर वाटेल तशी कुटी उभी कर. ही आज्ञा म्हणजे लक्ष्मणाला सुरा खुपसल्याप्रमाणे वाटली. या वेदना त्याला सहन झाल्या नाहीत. रामाच्या पायावर लोटांगण घालून तो दुःखार्त रडू लागला. अशी निष्ठुर आज्ञा देण्यासारखा माझा अपराध काय झाला ते तरी सांग. त्याच्या या वागण्याने राम आणि सीता आश्चर्यचकित झाले. राम म्हणाला, लक्ष्मणा, अरे तू कशाने एवढा दुःखी झालायस ते मला समजत नाही. या जिभेतून एकसुद्धा कठोर शब्द तू कधीतरी ऐकला आहेस का? असे लागट दुःखदायक शब्द मी तुला किंवा कुणालाही उद्देशून उच्चारण्या इतकी का माझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे? तू माझ्या सर्व गरजा, इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष पुरवतोस. पंचप्राणांप्रमाणे माझी सेवा करतोस. तुला दुखवणारे शब्द मी उच्चारू तरी शकेन का? तुझं दुःख अर्थहीन आणि चूक आहे. खरं तर आत्ता मी तुला काय सांगितलं? मी तुला एवढंच सांगितलं की तुला आवडेल ते ठिकाण निवड आणि तिथे आपल्याला राहण्यासाठी एक झोपडी बांध, हो ना? यावर दुखावलेल्या लक्ष्मणाने कानांवर हात ठेवले आणि तो दुःखाने म्हणाला, रामा, रामा, हे शब्द मला ऐकवत नाहीत. रामाला आश्चर्य वाटलं. लक्ष्मण त्याच्यापुढे हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, भगवन, माझ्यामध्ये मी म्हणायला कोणीच नाही. माझी सगळी संपत्ती, माझी सगळी मालमत्ता केवळ सीता आणि राम आहेत. मला माझी कोणतीही इच्छा नाही, संकल्प नाही. माझी कामना, माझी इच्छा ही रामाचीच इच्छा, रामाचा संकल्प, रामाची आज्ञा आहे. तिचं पालन करणं एवढीच माझी इच्छा. इतर कुणाचीही आणि कोणत्याही वस्तूची पर्वा न करणारा मी तुझा दास आहे. असं असताना माझ्या इच्छेप्रमाणे कुटीसाठी जागा निवडण्याची भाषा मी कसा सहन करू शकेन? जणू काही जागा शोधायची पात्रता आणि इच्छा मला असावी. जर मला स्वतःची काही पसंती असेल तर मी रामाचा नोकर व्हायला योग्य कसा ठरेन? हा अधिकार आणि आनंद मिळवायला मी पात्र कसा ठरेन? जर तसं झालं तर या पृथ्वीतलावर जिवंत राहायला मी अयोग्य ठरेन आणि माझं जीवन लांछनास्पद ओझं ठरेल. दुःख अनावर होऊन लक्ष्मण हुंदके देत होता. रामाने त्याची दीन अवस्था पाहिली. त्याने हळुवार शब्दात त्याचं सांत्वन केलं. म्हणाला, अनुजा, तुझं अंतःकरण अतिशय पवित्र आहे. मी ते सर्वसामान्य भौतिक अर्थाने उच्चारलं. पण असं समजू नकोस की तुझ्या अर्पण भावनेची तुझ्या भावाला जाण नाही. दुःखी होऊ नकोस. रामाने लक्ष्मणावर मंद हास्याची बरसात केली आणि पुढे म्हणाला, बंधू, तुझी भक्तीची शुचिता आणि खऱ्या सेवाभावनेने मला आनंद झाला. तुझे हेतू निष्पाप आणि उच्चस्तरीय आहेत. यापुढे मी तुला असं बोलून दुखावणार नाही. मी तुझ्याशी बोलताना सर्वसामान्य भाषा वापरली एवढंच. एवढं मनाला लावून घेऊ नकोस. चल, आपण दोघंही जागा निवडू. एवढं बोलून त्याने सीता आणि लक्ष्मणाला बरोबर घेतलं आणि जागा शोधू लागला. काही अंतर गेल्यावर एका जागेकडे निर्देश करून तो म्हणाला, या ठिकाणी पर्णकुटी बांध. हे शब्द ऐकल्यावर लक्ष्मण उद्गारला, आहा, मी खरोखरच भाग्यवान आहे. आज्ञेचं पालन करणं हेच माझं कर्तव्य आहे. काहीही करण्यासाठी स्वतःची इच्छा किंवा संकल्प आपणहून वापरणं हे नव्हे. तो मोठ्या भावाच्या पाया पडला. आनंदाने आणि समाधानाने उठून जी त्यांचं घर होणार होती त्या झोपडीच्या बांधकामासाठी फांद्या आणि डहाळ्या गोळा करायला त्याने सुरुवात केली. राम आणि सीतेच्या लक्षात आलं की लक्ष्मणाचं मन अतिशय संवेदनाशील आहे आणि त्याची बुद्धी तरल आहे. त्याची अत्यंतिक श्रद्धा आणि भक्ती पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. सीतेने रामाजवळ खूपदा कबूल केलं की लक्ष्मणासारखा भाऊ बरोबर असल्याने आणि रामाची सेवा करत असल्याने अयोध्येतील जीवनापेक्षाही हा वनवास तिला आनंददायी वाटतो. सीता आणि राम यांनी जेव्हा लक्ष्मणाने बांधलेला आश्रम पाहिला तेव्हा त्याच्या सौंदर्याने, त्याच्या चित्ताकर्षक साधेपणाने आणि सोयीस्करपणाने आणि ज्या स्फूर्तिदायक पार्श्वभूमीवर तो शोभून दिसत होता
त्यामुळे ते खुश होऊन गेले. सीतेने पर्णकुटीत प्रवेश केला आणि ताबडतोब दिराच्या कौशल्याने आणि कलात्मक दृष्टीने ती प्रभावित झाली. उपयुक्त अनुषंगिक गोष्टींनी आणि विभागांनी युक्त असं ते घर इतक्या लवकर पूर्ण केल्याबद्दल तिने त्याची प्रशंसा केली. त्या पर्णकुटीत तिघांनी आनंदाने दिवस व्यतीत करायला सुरुवात केली. रामाने पंचवटी क्षेत्रात त्यांच्याप्रमाणेच पर्णकुटी बांधून राहायला सुरुवात केल्याची वार्ता सगळीकडे पसरल्याने दररोज तपस्वी लोकांचे जथेच्या जथे तिथे आदरांजली अर्पण करायला येऊ लागले. त्यांनी आपल्याबरोबर शिष्यांनाही आणलं. मनमुराद दर्शनाचं सुख, रामाबरोबर बोलण्याचं आणि रामाचे बोल ऐकण्याचं सौभाग्य त्यांना मिळालं. नंतर तृप्त मनाने रामाचं गुणगान करीत ते मोठ्या नाखुशीने आपापल्या आश्रमात परत जात. शास्त्रग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न करताना आणि धर्मशास्त्र आणि मीमांसाशास्त्र यांच्यातील व्याख्या करण्याचा आणि त्यांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करताना ज्या शंका त्रस्त करत असत त्यांचा उलगडा करून घेण्याच्या हेतूने इतर अनेक जण आले. इतर काहींनी रामाजवळ येऊन ते जी तपस्साधना करत होते ती बरोबर आणि फलदायी आहे की नाही याविषयी स्पष्टीकरण करून घेतलं. सर्व धर्मांचा जाणता असल्याने आणि वेदग्रंथांवरील अधिकारी पुरुष असल्याने त्यांना त्याच्या उत्तराने आणि मार्गदर्शनाने संपूर्ण समाधान झालं. प्रत्येक जण आनंदी आणि समाधानी झाला. प्रश्न आणि उत्तरांच्या विषयी लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की प्रश्न 4 प्रकारचे असतात. प्रश्नांचे सामान्यतः 4 प्रकारात वर्गीकरण करता येतं: क्षुल्लक, निम्नस्तरीय, सामान्य आणि प्रशंसनीय. प्रतिपक्षाला वादविवादात खेचून मग त्याची मानहानी करून पराभव करण्याच्या उद्देशाने विचारलेले प्रश्न क्षुल्लक या प्रकारात मोडतात. स्वतःचा शहाणपणा आणि कौशल्याचं प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने विचारलेले प्रश्न हे निम्नस्तरीय होत. ज्या प्रश्नांमुळे प्रश्नकर्ता स्वतःच्या बुद्धिसामर्थ्याचं आणि युक्तिवाद करण्याच्या कलेचं प्रदर्शन करतो तो प्रश्न सामान्य असतो आणि 3ऱ्या प्रकारात मोडतो. आणि जे प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःचं शंकासमाधान करण्याच्या उद्देशाने विचारलेले असतील ते प्रशंसनीय प्रश्न होय आणि ते उच्चतम वर्गात मोडतात. आता हे सांगण्याची गरज नाही की रामाकडे येणारे साधू, संन्यासी आणि तपस्वी फक्त 4थ्या प्रकारचेच प्रश्न घेऊन येत. तपस्वी मंडळींना पाहून राम लक्ष्मणांना आनंद झाला. त्यांच्यापैकी अनेक जण जेव्हा त्यांनी रामाने केलेलं इतकं साधं, आकलनाला आणि ग्रहण करायला इतकं सोपं, वेदशास्त्रांचं इतकं खरं अनुसरण करणारं आणि गुंतागुंतीपासून इतकं मुक्त असलेल्या आदर्शांचं विवेचन ऐकलं तेव्हा ते कौतुक आणि कृतज्ञता यांनी भरून गेले. त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे स्तुती आणि वंदना यांचं जयगीत बाहेर पडलं. हे त्रिकालज्ञ सर्वज्ञ भगवंता, तुझ्याखेरीज दुसरा कोण आमचा स्वामी आणि मुक्तिदाता असू शकेल? तू ऋषी महात्म्यांच्या हृदयात निवास करतोस. आम्ही जे तप केलं त्याचं फलस्वरूप आज तू आमच्या सहवासात आला आहेस. आहा, आम्ही किती भाग्यवान आहोत. आमच्या सगळ्या इच्छा जणू पूर्ण झाल्या. आनंद आणि दुःख असे संमिश्र अश्रू त्यांच्या गालांवरून ओघळत होते. रामासमोरून अत्यंत नाईलाजाने ते दूर आपापल्या ठिकाणी गेले. काही थोड्यांनी राम राहत होता त्यापासून काही अंतरावर घनदाट छायेच्या वृक्षाखाली पथारी पसरली. आपापल्या आश्रमांकडे परत न जाता तिथेच राहण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यांनी जवळपासच्या ठिकाणाहून कंदमुळं, फळं गोळा केली आणि रामदर्शनाच्या आणखी काही संधी मिळण्याची वाट पाहत राहिले. जेव्हा कधी राम पर्णकुटीतून बाहेर पडे आणि आजूबाजूच्या प्रदेशात हिंडत असे तेव्हा झाडाझुडपांच्या मागून ते दर्शनसुख अनुभवीत आणि ते चित्र डोळ्यात साठवून ठेवीत. अशा तऱ्हेने त्यांनी पूर्ण समाधानात आपले दिवस घालवले. जे कोणी सामोरे आले त्या सर्वांची हृदयं रामाने जिंकून घेतली. त्याच्याविषयीच्या एकाग्र भक्तीत ते वेडे झाले. त्यांना जाणीव झाली की त्याच्या रूपाचं चिंतन आणि नामस्मरण एवढंच तप करणं यापुढे पुरेसं आहे. जे कोणी सभोवताली जमत त्यांना धर्म आणि आध्यात्मिक शिस्तीचं महत्त्व यावर राम दिवसरात्र उपदेश करीत असे. बऱ्याचदा तो लक्ष्मणाला आपल्याजवळ बोलवत असे आणि म्हणत असे, अनुजा, या सत्कार्यार्थ मी जन्म घेतल्यावर मी अयोध्येत कसा राहू शकलो असतो? रामायणाच्या पुढील अध्यायातली भूमिका तिथे राहून मी कशी निभावली असती? याच कारणासाठी तर मी आलोय.
सदाचारी आणि साधुवृत्तीच्या लोकांचं संरक्षण आणि पोषण, जगाची शांती आणि भरभराटीच्या आड येणाऱ्या दुष्टता, कुटिलतेचं परिमार्जन, सदाचरण आणि सत्कार्य यांचं यापुढे संवर्धन होईल. अशा प्रकारे त्यांनी आपला माणूस म्हणून अवतार घेण्यामागचा हेतू आणि अर्थ आपल्या भावाला सांगितला आणि स्वतःच्या निश्चयाबद्दल सूचित केलं. मानवजातीच्या उन्नतीच्या हेतूने केलेल्या आपल्या उपदेशांचा प्रसार करणाऱ्या साधनाच्या भूमिकेत तो लक्ष्मणाला वारंवार नेत असे आणि नीतिमत्ता आणि प्रगती या बाबतीतील आदर्शासंबंधी त्याला शिकवण देत असे. एकदा तो म्हणाला, लक्ष्मणा, शरीराविषयीचं प्रेम, कोणत्याही प्रकारे मालकी हक्काविषयी आसक्ती, मी तू, माझं तुझं अशा प्रकारे अहंकार जोपासणारा झगडा, व्यक्ती आणि त्याची पत्नी, मुलं आणि संपत्ती यांच्यातली वाढणारी बंधनं, हे सर्व मूलभूत भ्रांती अशा मायेचे परिणाम आहेत. हा भ्रम गूढ, आश्चर्यजनक आणि मूलभूत आहे. ही माया सर्व जीव आणि वस्तूंवर, सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांवर स्वतःचा पगडा बसवते. आपली पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रियांच्या स्वतंत्र अशा अधिष्ठात्री देवता आहेत आणि त्यांच्यामार्फत माया या भौतिक जगाची जाणीव करून घेते आणि त्यापासून आनंद लुटते. अशा प्रकारच्या आनंदाची प्रत्येक वस्तू ही मायेतून निर्माण झालेली असल्याने हा आनंदही भ्रामक, क्षणिक आणि वरवरचा असतो. मायेची 2 रूपं आहेत, एक विद्या आणि दुसरी अविद्या माया. अविद्या नावाची माया अत्यंत वाईट, कारण तिच्यामुळे अपरिमित दुःख भोगावं लागतं. तिच्यामुळे आकृष्ट झालेले सतत परिवर्तनात सुख आणि दुःख यांच्या सनातन गुंत्यात खोलवर बुडतील. विद्या म्हणून माहीत असलेल्या मायेने भगवंताच्या प्रेरणेने हा प्रपंच निर्माण केला आहे, कारण तिच्या स्वतःशी अशी शक्ती नाही. फक्त परमेश्वराच्या उपस्थितीतच ती हे त्रिगुणात्मक विश्व बनवू शकते. हे 3 गुण म्हणजे सत्व, रजस आणि तमोगुण. यातील कोणताही एक अथवा 3 गुणांच्या मिश्रणाने जीवांचं वैशिष्ट्य तयार होतं. सत्वगुणी म्हणजे ज्याच्या सर्व वृत्ती, स्वभाव समतोल असतो. रजोगुण म्हणजे हिंस्त्रता अथवा भावनाशीलता, उत्तेजक स्वभाव. आणि तमोगुण म्हणजे आळशी, जड स्वभाव. ज्याने जात आणि समाज, वय आणि प्रतिष्ठा यांचे हक्क आणि कर्तव्य सोडून दिली आहेत आणि जो हे सर्व ब्रह्म आहे या जाणीवेत जगतो, तो सत्याचा साक्षात्कार झालेला खरा ज्ञानी असतो. त्याने हे जाणलेलं असतं की इथे बहुविधता अथवा भिन्नता नाही, सगळं एकच आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म, नेह नानास्ति किंचन. सर्व विश्व त्याच ब्रह्माचं बनलेलं आहे. ब्रह्मा वेगळा दुसरा पदार्थ इथे असू शकत नाही, हे त्याला माहीत असतं. लक्ष्मणा, ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या त्रिमूर्ती म्हणजे एकाच ब्रह्माची सत्व, रज, तम या त्रिगुणातील प्रत्येकात उमटलेली केवळ प्रतिबिंब आहेत, हे तुला माहीत असायला हवं. रजोगुण ब्रह्मा म्हणून आणि सत्वगुण विष्णू म्हणून साकार झाला आहे आणि तमोगुण रुद्र, शिव किंवा ईश्वर म्हणून माहीत आहे. या जगासह हे सारं विश्व या त्रिगुणांपैकी या ना त्या गुणाच्या किंवा त्यांच्या संमिश्रणाच्या द्वारा एकाच ब्रह्माचा आविष्कार आहे. म्हणून सुज्ञ माणूस या त्रिगुणांच्या पलीकडे जाईल आणि त्या एकात याचं उत्पत्तीस्थान शोधेल. फक्त तोच संन्यासी किंवा वैरागी या नावाला पात्र असतो, कारण त्याला राग किंवा आवड आणि नावड नसते. कधीकधी सीता आणि लक्ष्मण जवळ असत तेव्हा राम त्यांना सांगायचा की जोवर व्यक्तिगत जीवाला मायेशी आणि परब्रह्माशी असलेल्या त्याच्या संबंधाचं योग्य ज्ञान होत नाही, तोवर तो स्वतःची मुक्ती करून घेऊन ब्रह्मामध्ये विलीन होऊ शकणार नाही. त्याला नामरूपाच्या भ्रामक मर्यादांच्या धाग्यांनी जखडलेल्या विशिष्ट जीव म्हणूनच राहावं लागेल. पण राम म्हणाला की ज्या क्षणी जीवाला शोध लागतो आणि तो क्षण जाणतो की तो केवळ सर्वोच्च सत्याचीच प्रतिमा आहे आणि परब्रह्म आणि स्वतःत काही फरक आहे, याला सत्यात काही आधार नाही, त्या क्षणी उगवत्या सूर्यापुढे धुकं विरून जावं तशी माया नाहीशी होईल. हे खरं आत्मज्ञान होय, कारण सर्वोच्च हा परमात्मा आहे आणि व्यक्तीसुद्धा नामरूपात्मक शरीर या उपाधीतील परमात्माच आहे. ज्या पदावर तू पोचला आहेस आणि जो स्वधर्म तुझ्या वाट्याला आला आहे, त्यासाठी जे आचरणाचे नियम घालून दिलेले आहेत
त्यानुसार तू वाग. त्यामुळे तुला अनासक्ती प्राप्त होईल. परमात्म्याशी एकरूपतेचा शोध म्हणजेच योगाची साधना कर. त्यामुळे तुला ज्ञान प्राप्त होईल. हे ज्ञान म्हणजे आध्यात्मिक प्रगतीची अगदी अंतिम पायरी आहे. ते परिपूर्णतेप्रत नेतं. परमात्म्याचं अतीव प्रेमाने पूजन करणं याला भक्ती असं म्हणतात. अशा व्यक्तीवर मी कृपावर्षाव करतो. भक्ती त्याला पूर्ण समृद्धी बहाल करेल. भक्ती हृदयात उत्स्फूर्तपणे उद्भवते. ती बाह्य वस्तू किंवा व्यक्तीवर अवलंबून नसते. जो परमात्म्याला समर्पित झाला आहे त्याला भक्ती ज्ञानसुद्धा देऊ शकते. भक्तीमुळे माणसाला जो आनंद प्राप्त होतो तो असामान्य आणि अमाप आहे. एखादी व्यक्ती या भक्तिमार्गावर चालायचं हे प्रथम कसं ठरवते? या सगळ्याची सुरुवात कोणातरी साधू पुरुषाच्या किंवा साक्षात्कारी संतांच्या करुणेपासून होते. हा मार्ग लोकांना झटकन माझ्याकडे घेऊन येतो. या मार्गाने लोक लवकरच मला येऊन मिळतात. रामाचं असं बोलणं ऐकलं की सीता आणि लक्ष्मणाला आपल्या स्थितीचा विसर पडत असे. ज्या उत्साहाने राम आध्यात्मिक मार्गावरील आकर्षणांचं वर्णन करायचा त्यावरून त्यालाही जे घडून गेलं आहे त्याचं भान नसल्यासारखं वाटायचं. आत्मपरीक्षण आणि आंतरिक आनंदाच्या शोधात ते पुष्कळ काळ घालवायचे. एक दिवस आश्रमाच्या भोवतालच्या प्रदेशावर लक्ष ठेवत लक्ष्मण रामाने सांगितलेल्या या सत्यांविषयी आणि अनमोल अशा मार्गदर्शनावर विचार करत होता. त्याचं लक्ष एका छोट्या लिंबाच्या रोपट्यावर गेलं. ते रोपटं भल्या मोठ्या झाडाच्या सावलीत वाढण्याचा प्रयत्न करत होतं. त्याला वाटलं की त्याच्या व्यक्तिगत देखरेखीखाली आश्रमाच्या जवळपास ते रोप जोमाने वाढवावं म्हणून अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रेमाने तो ते रोपटं मुळापासून काढायला उकरीत होता. तेव्हा रावणाची दुष्ट आणि दुर्गुणी बहीण शूर्पणखा तिथे घुसली. लक्ष्मणाला पाहता क्षणीच त्याच्या सद्गुणांच्या वलयाने आणि त्याच्या तेजःपुंज शरीराने ती मोहित झाली. या अनपेक्षित दर्शनाने तिला बोलताही येईना. तिने ताबडतोब स्वतःचं रूप पालटून आकर्षक सुंदर तरुणीचं रूप घेतलं आणि ती लक्ष्मणासमोर शृंगारिक हावभाव करत गेली. लक्ष्मण तिच्या या अचानक प्रगट होण्याने जराही विचलित झाला नाही. तिच्याकडे लक्ष न देता त्याने आपलं काम चालूच ठेवलं. अशा प्रकारे दुर्लक्षिलेलं शूर्पणखेला सहन झालं नाही. ती त्याच्या जवळ आली आणि करुणापूर्ण आवाजात तिने विनंती केली, स्वामी, मला असं निराश का करता? माझी ही सहन न होणारी उत्सुकता शमवा. तुमची आनंददायी प्रेमळ दृष्टी माझ्यावरून फिरवा. तरीही लक्ष्मणाने तिच्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याने तिचे शब्द ऐकले होते, पण तिच्या औद्धत्याला तो मनोमन हसला आणि रोपटं त्या सावलीतून सुखरूपपणे उकरण्याचं काम त्याने चालूच ठेवलं. शूर्पणखेचा धीर सुटला. तिने त्याला स्वतःकडे खेचण्याची तयारी केली. माते, मी रामाचा गुलाम आहे. मी स्वतंत्र नाही. मी जे काही करतो मग ते कितीही क्षुल्लक वाटणारं काम असे ना का, रामाची आज्ञा म्हणूनच करतो. तिला सल्ला देण्याची प्रस्तावना म्हणून असं लक्ष्मण मागे सरला. त्याचे शब्द ऐकून तो कोणाशी बोलतोय हे पाहण्यासाठी राम सीता पर्णकुटीतून बगीचात आले. रामाने शूर्पणखेला ओळखलं की तिने हे सुंदर तरुणीचं अप्सरेचं रूप धारण केलं आहे. त्याने पुढील सर्व घटनांसाठी स्वतःची तयारी केली. तेवढ्या वेळात शूर्पणखेने भित्रा, दुष्ट अशा टोचक शब्दांची बरसात लक्ष्मणावर केली आणि त्याच्या या अप्रतिसादात्मक वागण्यावर कुस्तीतपणे आणि मोठ्यांदा हसली. तिने रामाला पाहिलं नव्हतं. तिचं सारं लक्ष आणि राग लक्ष्मणावरच केंद्रित झाला होता. तिने त्याला विनंती केली, हे सर्वात सुंदर पुरुषा, माझ्याशी लग्न कर आणि सुखी हो. मी तुला सर्व सुख देईन आणि तुझी एकनिष्ठ सेवा करेन. लक्ष्मणाने तिला टाळण्यासाठी म्हटलं, सुंदर स्त्रिये, मी स्वतःच दास आहे. जर माझ्याशी लग्न केलंस तर तुला दासी म्हणून राहावं लागेल. आणि विनोदपूर्ण उत्तर द्यायचं म्हणून गमतीने म्हणाला, ते तिथे माझे स्वामी राम आहेत. जर तू त्यांच्याशी विवाह केलास तर मी तुझा दास होईन. शूर्पणखेने त्याचे शब्द खरे मानून विचार केला की ही युक्ती बरी आहे. लक्ष्मणाने दाखवलेल्या पर्णकुटीकडे ती आली आणि तिथे दरवाजात उभं राहून तिला हसणारी अतिशय सुंदर स्त्री आणि तिच्या शेजारी मर्दानी पुरुषी सौंदर्य साकार होऊन उभं असलेलं तिने पाहिलं.
कामुक प्रेमाने मोहित झालेली शूर्पणखा रामाकडे धावत गेली. स्वतःची करुण कहाणी त्याला रडत रडत सांगत तिने विनंती केली, हे कामदेवा, मनोहर रूपा, माझा स्वीकार कर. रामानेही तिची टवाळी करण्याचं ठरवलं आणि या हास्यास्पद स्थितीतून गंमत लुटण्याचं ठरवलं. किंचित हसत तो म्हणाला, हे सुंदर स्त्रिये, मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही, कारण मी एकपत्नीव्रत घेतलं आहे. माझी पत्नी इथेच आहे. माझा भाऊ लक्ष्मणालाही पत्नी आहे, पण ती इथे नाही आहे. म्हणून त्याच्याशी लग्न कर आणि पूर्णत्व आनंद मिळव. तोच तुझ्यासाठी योग्य व्यक्ती आहे, त्यालाच विचार. यावर ती स्त्री परत लक्ष्मणाकडे गेली आणि परत विनंती करू लागली. ती म्हणाली, तुझ्या भावाने लग्नाला परवानगी दिली आहे, आता वेळ घालवू नकोस, माझा स्वीकार कर. यावेळेला तिचं वागणं अत्यंत नम्र आणि मृदू होतं. लक्ष्मणाने तिच्या विनंतीमधील फोलपणा जाणला आणि अजूनच गंमत करायचं ठरवलं. त्याने तिला रामाकडे पाठवलं आणि रामाने तिला लक्ष्मणाकडे अनेक वेळा पाठवलं. शेवटी ती अत्यंत निराश झाली आणि आपल्या कामुकतेने आंधळी झालेली ती राक्षसी वृत्तीवर घसरली. तिच्या वाकड्या बुद्धिमत्तेने तिला सांगितलं की कामवासना पुरवण्याच्या तिच्या साहसाच्या मार्गावरील अडचण सीताच आहे, कारण सीता बरोबर असल्याने राम तिच्याशी लग्न करू शकत नव्हता. जर तिलाच दूर केलं तर तिच्या विनंतीकडे राम निश्चितच लक्ष देईल. म्हणून सीतेला मारण्याच्या आणि गिळून टाकण्याच्या उद्देशाने ती सीतेवर घसरली, कारण राक्षसत्व तिच्या रोमारोमात भिनलेलं होतं. यावर लक्ष्मण आज्ञेसाठी रामाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. रामाने पाहिलं की ही बाई फारच पुढे गेली आहे आणि आता तिला थांबवलंच पाहिजे. नखं पुरेशी असताना कुऱ्हाडीची जरुरी नाही, हे जाणून त्याने लक्ष्मणाकडे पाहत हात वर केला आणि बोटांनी 4 अंक मोजले. लक्ष्मणाला त्या आज्ञेचा अर्थ ताबडतोब समजला. 4 अंक मोजून रामाने वेदांचा संकेत केला. 4 वेदांना श्रुती म्हणजे ऐकलेलं असं म्हणतात. याचाच अर्थ कान. लक्ष्मणाची बुद्धी तीक्ष्ण आणि जागृत होती, म्हणून रामाच्या क्षुल्लक संकेतांचाही अर्थ त्याने बरोबर लावला. रामाने आपला हात वर आकाशाच्या दिशेने उचलला होता. आकाश हे पंचमहाभूतातील 5वं तत्त्व आहे. त्याचं वैशिष्ट्य शब्द हे ब्रह्माचं प्रतीक आहे. शब्द ब्रह्म किंवा देव म्हणून हे माहीत आहे. देव स्वर्गात राहतात. स्वर्गाचा उल्लेख हात वर करून केला जातो. स्वर्गाला संस्कृतमध्ये नाक असंही म्हणतात आणि नाक या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे नासिका आहे. रामाने अशा 2 सूचना केल्याबरोबर लक्ष्मण तलवार उपसून त्या राक्षसीकडे धावला. त्याने तिला जमिनीवर लोळवली आणि तिच्या त्या उद्धटपणाची शिक्षा तिला झालीच पाहिजे असं ओरडत त्याने तिचे नाक आणि कान कापले. शूर्पणखेने एवढ्या मोठ्यांदा किंकाळी फोडली की संपूर्ण अरण्य तिच्या आवाजाने थरारलं. तिने आपलं खरं राक्षसी रूप धारण केलं आणि म्हणाली, हे योग्य आहे का? जी स्त्री तुझ्याकडे आली आहे तिला इतक्या क्रूरपणाने तू विद्रूप कशी करू शकलास? मी माझा भाऊ रावण याला इथे आणून या क्रूर दुष्कृत्याची शिक्षा तुम्हाला देईन, असं म्हणून ती झपाट्याने अरण्यात नाहीशी झाली. ती सरळ खरं आणि दूषणं या राक्षस नायकांपाशी गेली आणि आपली करुण कहाणी त्यांना सांगितली. तुमच्या बहिणीचा असा अपमान आणि दुखापत तुम्ही शांतपणे कशी सहन करू शकता? कोणत्या उद्देशाने तुम्ही शौर्य आणि शक्ती संपादन केलीत? त्यांची राख करणंच योग्य. तुम्ही काय पुरुष आहात? पुरुष बनवून घेण्याची तरी लायकी आहे का? तुमचा आणि तुमच्या शौर्याच्या फुशारकीचा धिक्कार असो. त्यांना समजेना तिला काय झालं आहे आणि तिची अशी दुरवस्था कोणी केली आहे. ते म्हणाले, भगिनी, तुला अशी जखम कोणी केली आम्हाला सांग. आमच्या पूर्ण शक्तीनिशी आम्ही बदला घेऊ. यावर शूर्पणखेने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. तिने राम आणि लक्ष्मणाच्या आकर्षक सौंदर्याचं रसभरीत वर्णन करायला सुरुवात केली. तिचं हे बोलणं ऐकून भावांना राग आला. ते म्हणाले की ती स्वतःचा आणि त्यांचा वेळ या अतिरंजित प्रस्तावनेने का फुकट घालवतीये? तुला कोणी इजा केली ते आम्हाला सांग. मग तिने अरण्यात जे घडलं ते इत्थंभूतपणे त्यांना सांगितलं. आपल्या बहिणीचे असे नाक आणि कान उडवलेले पाहून खरं दूषण अत्यंत संतापले.
त्यांनी 14 सहस्र राक्षसांना घेतलं आणि अत्यंत त्वरेने रामलक्ष्मणाच्या दिशेने निघाले. हे राक्षस योद्धे एवढे अजेय होते की स्वप्नातही त्यांचा कोणी पराभव करू शकलं नव्हतं. त्यांना माघार किंवा पराभव ठाऊक नव्हता. युद्धात ते अजेय होते. पंख असलेल्या पर्वतांप्रमाणे सगळीकडे भय पसरवीत, पायाखालची जमीन हादरवत ते वेगाने निघाले. प्रत्येकाजवळ भयानक शस्त्र होती. नाक कान नसलेली विधवा शूर्पणखा तिच्या रक्त वाहत असलेल्या चेहऱ्याने त्या संपूर्ण सैन्याच्या पुढे चालत होती. आपल्या अपमानाचा बदला घ्यायला असुसलेली होती. हिरव्या सुंदर ठिकाणी जिथे तिची त्या 2 भावांशी भेट झाली होती तिथे सर्वांना ती घेऊन जात होती. पण तिनेच या चढाईत अपशकुन केला होता. चढाईसाठी ती स्वतःला अपशकुन झाली होती. रक्ताळलेला चेहरा, विधवा आणि शारीरिक कमतरता हे अपशकुन समजले जातात. शूर्पणखेजवळ तर हे तिन्ही अपशकुन होते. राक्षसांना युद्धभूमीवर जाताना या संकेतांचा आणि शकुनांचा अर्थ आणि परिणाम ठाऊक नव्हता. त्यांचा सारा भरवसा स्वतःच्या शारीरिक आणि भौतिक बळावर आणि त्यांच्या कुटील कारवायांवर होता. याच कारणांमुळे नेहमी दैवी आणि धार्मिक शक्तींपुढे त्यांचा टिकाव लागत नसे. धर्माची शक्ती आणि देवाच्या कृपेमुळे मिळालेल्या शक्तीपुढे कोण टिकाव धरू शकणार? राक्षसांनी कधीही सदाचार आणि दैवी शक्तीला जोमानलं नाही. त्यांनी स्वतःच्या सर्व शक्ती आणि कौशल्य फक्त शारीरिक शक्ती एकवटण्याकडेच केंद्रित केलं होतं. स्वतःचं बाहुबल, क्रौर्य आणि शस्त्रांच्या अभिमानात तुतार्या वाजवत, सिंहासारख्या गर्जना करत, जंगली हत्तींप्रमाणे चित्कारत, स्वतःच्या पराक्रमाच्या फुशारक्या मारत, जंगली नाचातील जंगली गिरक्या घेत ते जंगलातून चालत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की एखाद्या चिमणीने गरुडावर चढाई करण्याप्रमाणे त्यांचीही चढाई आहे. काही अंतरावरून राम राहत असलेला आश्रम शूर्पणखेने आपल्या भावांना दाखवला. सर्व सैन्याला युद्धाची झिंग आणण्यासाठी सर्व राक्षस एका सुरात ओरडले, धरा, मारा, मुडदे पाडा. सगळे आश्रमाच्या दिशेने धावले. आश्रमाच्या जवळ पोचल्यावर दोघा भावांनी उच्च स्वरात बेंबीच्या देठापासून ओरडत रामाला आव्हान केलं, अरे दुष्टा, अरे दुर्दैवी प्राण्या, तूच आमच्या बहिणीला विद्रूप करण्याचं धाडस केलंस. आता स्वतःचा जीव वाचवता येतो का याचा प्रयत्न करून पहा. राम त्यांच्या आगमनाविषयी सचेत होता. त्याने लक्ष्मणाला सांगितलं की त्याने सीतेला गुहेत ठेवावं आणि तोंडाशी पहारा द्यावा. माझ्याबद्दल अजिबात काळजी करू नकोस, मला कधीही काहीही होणार नाही, राम म्हणाला. लक्ष्मणाला रामाच्या शौर्याची खात्री होतीच, म्हणून त्याने त्याच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं. त्याला रामाच्या विजयाविषयी अजिबात शंका नव्हती. त्याने सीतेला गुहेत नेलं आणि काही आणीबाणी आलीच तर त्याने आपलं धनुष्यबाण सज्ज करून तो तिथेच थांबला. कोदंड धनुष्याची प्रत्यंचा ताणून आणि धुमश्चक्रीला तोंड देण्यासाठी राम आश्रमाबाहेर थांबला. त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य विलसत होतं. रामाने आपल्या जटांवरून हळुवारपणे हात फिरवला. त्याबरोबर राक्षसांनी डोळ्यांना अंधारी येणारे लाखो तेजक कण त्याच्या केसातून बाहेर पडताना पाहिले. अनेक फणा असलेल्या नागाप्रमाणे त्यांना त्याचे हात भाजले. एखाद्या हत्तीकडे सिंह जसा पाहतो आणि त्याचाच विजय निश्चित असल्याप्रमाणे दात दाखवतो, तसा हा रामरूपी सिंह घाबरलेल्या हत्तींच्या कळपापुढे आत्मविश्वासाने आणि भयानक असा उभा ठाकला. हाच तो माणूस ज्याने शूर्पणखेला विद्रूप केलं. धरा त्याला, पकडा, मारा त्याला, अशा आरोळ्या त्या गोंधळलेल्या समूहातून उसळल्या. पण त्या आरोळ्यांना कृतीत उतरवण्याचं धाडस मात्र कोणातही नव्हतं. त्यांना कितीही चिथावलं आणि उत्साहित केलं तरीही रामापुढे जाण्याचा धीर मात्र कुणालाही झाला नाही. त्या राक्षसांच्या शापांनी आणि आरोळ्यांनी सारं रान दुमदुमलं आणि रानटी पशु जीवाच्या भीतीने आसरा शोधण्यासाठी सैरा वैरा पळू लागले. त्यातील काहींनी सीतेच्या गुहेचा आसरा घेतला. लक्ष्मणाला त्यांच्या घबराटीविषयी कीव आली आणि त्याने त्यांना आत येऊ दिलं. त्यामुळे तरी ते भयापासून आणि काळजीपासून मुक्त होतील असं त्याला वाटलं. त्याने त्यांना आश्रय दिला आणि त्यांना आत घेतलं, कारण त्याला माहीत होतं की ते संकटाने अत्यंत घेरलेले आहेत. ज्या राक्षसांनी रामाला घेरलं ते त्याच्या सौंदर्य आणि रुबाबावर एवढे मोहित झाले
की त्याच्या तेजःपुंज शरीराकडे पाहत राहण्यापलीकडे त्यांनी काहीही केलं नाही. पुष्कळ जणं त्याच्या आकर्षक सौंदर्याच्या वर्णनाचा आनंद लुटू लागले. खूप जणं त्याचं कौतुक करण्यात स्वतःला विसरून गेले. सर्वांनाच रामाविषयी प्रेम आणि आदर वाटू लागला. कोणीही त्याच्यावर शस्त्र उगारले नाही की उगारू शकले नाहीत. कोणाला त्याच्याकडे रागाने कटाक्षही टाकता आला नाही. शूर्पणखा ही स्तुती करणाऱ्यांना मिळाली. खरं दूषण जे तिच्या शेजारीच आश्चर्यचकित होऊन उभे राहिले होते त्यांना ती म्हणाली, भाऊ, आपल्यासमोर काय हे अतुलनीय सौंदर्य उभं आहे. आजवर अशी मोहकता मी कधी पाहिली नव्हती. असा रुबाब, असं संतुलित सुरेख शरीर कधी पाहिलं नव्हतं. त्याला मारू नकोस, पण तो जसा आहे तसंच त्याला पकड आणि माझ्या ताब्यात दे. दोघा भावांवरही अशीच मोहिनी पडली होती. ते उत्तरले, भगिनी, आम्हीही आजवर असा सौंदर्याचा पुतळा पाहिला नव्हता. आम्ही जसं जसं त्याच्याजवळ जातो आहोत तसा तसा तो स्वतःला आमच्याशी संलग्न करून घेत आहे आणि आम्ही त्याच्या सौंदर्याने मोहित होत आहोत. आम्हाला त्याच्याबद्दल कणभरही राग किंवा द्वेष उत्पन्न होत नाही. जितके जास्त वेळ आम्ही त्याच्याकडे पाहत आहोत तितका अधिकाधिक आनंद आमच्यात भरभरून वाहत आहे. इथे राहणारे ऋषी म्हणतात तो आनंद कदाचित असाच असेल असं आम्हाला वाटतं. रामाशी प्रत्यक्ष बोलणं खराला आवडलं नाही, म्हणून त्याने रामाकडे तो कोण आहे, त्याचं नाव काय, कुठून आला आहे आणि इथे अरण्यात शिरून वसती करण्यामागचा त्याचा उद्देश काय आहे हे जाणण्यासाठी दूत पाठवला. दूत रामापाशी आला आणि त्याला विचारायला सांगितल्याप्रमाणे त्याने प्रश्न विचारले. या वागण्यावर राम मंदपणे हसला. म्हणाला, हे दूता, नीट ऐक. मी एक क्षत्रिय आहे आणि तुझ्या स्वामीप्रमाणे असलेल्या जंगली श्वापदांची शिकार करण्यासाठी आलो आहे. मी यमराजालाही घाबरत नाही. जर तुला वाटत असेल की तुझ्यात माझ्याशी युद्ध करण्याची पात्रता आहे तर युद्ध कर आणि जिंक. नाहीतर तुम्ही सर्वजण घरी परतून स्वतःचं जीवन नाश होण्यापासून वाचवू शकता. जो कोणी युद्धभूमीतून पळून जाईल त्याला मी मारणार नाही. रामाचं हे बोलणं दूताने खरदूषणांना जाऊन तंतोतंत कथन केलं. यावर दोघा भावांनी ताबडतोब आपली शस्त्र, भाले, कुऱ्हाडी, मुसळं, धनुष्यबाण सरसावले आणि आकाशातून चारी दिशांनी प्रतिध्वनी ऐकायला येईपर्यंत आरोळ्या ठोकल्या. त्यांनी रामावर त्यांची अस्त्र फेकली. रामाने एकाच बाणाने त्यांच्या अस्त्रांचे तुकडे तुकडे केले. रामाने त्यांच्यामध्ये सोडलेल्या इतर बाणांनी आग किंवा विजेचा लोळ जसा हलकल्लोळ माजवेल तसा गोंधळ माजवला. या हल्ल्यासमोर अगं आई गं, ओ बाबा, अरे रे, वाचवा हो आम्हाला, असं केवळ यातनांनी आणि निराशेने ओरडत राक्षसांनी माघार घेतली. त्यांना असं पळताना पाहून खरदूषण आणि त्यांचा सर्वात लहान भाऊ त्रिशिरा ओरडू लागले, राक्षसांनो, युद्धभूमी सोडून पळू नका. जो कोणी पळताना दिसेल त्याला तिथल्या तिथे आपलेच सैनिक मारतील. हे ऐकून राक्षसांनी स्वतःशी ठरवलं की दुसऱ्या कुणाच्या हातून आणि दुसरीकडे कुठे मरण्यापेक्षा रामाच्या समोर रामाच्याच हातून मरणं फार चांगलं आहे. म्हणून ते परत फिरून आपापल्या जागी गेले आणि रामाच्या दिशेने पुढे सरकले. पण युद्ध करावं असं त्यांना वाटत नव्हतं. रामाच्या व्यक्तिगत सौंदर्याने आणि तेजाने ते एवढे मोहित झाले होते की त्या दैवी सौंदर्याकडे ते खेळून पाहत राहिले. तेवढ्यात रामाने आपल्या धनुष्यातून संमोहनास्त्र सोडलं. त्यामुळे शत्रू सैन्यात भ्रम निर्माण होऊन गोंधळ उडाला. त्यामुळे प्रत्येक सैनिकाला असं वाटायला लागलं की त्याच्या शेजारच्या सैनिकाला मारण्यासाठीच त्याची नेमणूक झाली आहे. खरदूषणांनी त्यांना ताकीद दिली होती की त्यांनी रामाला मारायचं आणि म्हणून हा पहा राम, इथे सापडला राम, असं म्हणत प्रत्येकजण शेजारच्या सैनिकावर तुटून पडला. त्यांनी मोठ्या आनंदाने एक दुसऱ्याला मारलं. सगळा परिसर राक्षसांच्या तुटलेल्या अवयवांनी भरून गेला. जंगलातून रक्ताचे पाट वाहिले. मांस खायला गिधाडं आणि कावळ्यांनी झडप घातली. त्या दिवशी त्या ठिकाणी 14,000 राक्षस एका माणसाला सामोरे गेले. प्रत्येक राक्षस राम राम असं ओरडतच खाली कोसळला. खरदूषणही त्यांच्या एकनिष्ठ सहकाऱ्यांबरोबर मरण पावले. ज्या तपस्वी आणि ऋषींनी हे भयानक युद्ध पाहिलं
त्यांना रामाच्या शौर्याविषयी खात्री निर्माण झाली. त्यांना आनंद झाला की या संशयातील नायकाच्या हातून रावणाचाही शेवट नक्कीच होणार. या भूतलावरून संपूर्ण राक्षस वंश नाश करण्यासाठी, मानवजातीची शांती आणि समृद्धी वाढवण्यासाठी आलेला राम हाच परमेश्वर आहे, याविषयीचा त्यांचा विश्वास दुणावला. हे महाभयानक युद्ध संपल्याबरोबर सीता आणि लक्ष्मण रामाजवळ आले आणि त्यांनी रामाला प्रणिपात केला. रामाने हळूवारपणे लक्ष्मणाला उठवलं आणि त्याला केवळ अर्धा तास झालेल्या या युद्धाचा वृत्तांत सांगितला. कसे 14,000 राक्षस त्यांच्या स्वामीसकट मरण पावले त्याची वार्ता सांगितली. घटनाक्रम सविस्तरपणे वर्णन करून सांगत असतानाचा त्याचा आनंद, हास्य आणि स्मिताने स्पष्ट दृग्गोचर होत होता. मधल्या काळात सीतेची नजर रामाच्या शरीरावरून फिरून खात्री करून घेत होती की रामाच्या शरीराला थोडीही इजा झालेली नाही. दुसऱ्या दिवशी साधक आणि ऋषींचे समूह त्यांच्या शिष्य आणि विद्यार्थी परिवारासह रामाच्या पंचवटी आश्रमात भेटायला आले, कारण त्यांनी अयोध्येच्या या राजकुमाराने एकट्यानेच राक्षस सैन्याचा नाश केल्याची बातमी ऐकली होती. रामाच्या शौर्याबद्दल आणि त्याच्या धनुर्विद्येतील प्रावीण्याची त्यांनी मनःपूर्वक स्तुती केली. ज्यांना भविष्य पाहण्याची शक्ती प्राप्त झाली होती त्यांनी अत्यंत नम्रपणे रामाजवळ येऊन म्हटलं, राजा, नजीकच्या भविष्यात तू सजग आणि तयार राहावंस. न्याय आणि धर्माने घातलेली सर्व बंधनं आणि मर्यादा राक्षस ओलांडायला कचरत नाहीत. सर्वांना त्रास देणं हेच त्यांचं काम आहे. स्वतःच्या इच्छा पुऱ्या करणं हेच त्यांचं सर्वोच्च ध्येय आहे. त्या इच्छा ते कोणत्या मार्गाने आणि कोणत्या साधनांनी पुऱ्या करतील याला काही विधी निषेध नाही. त्यांचा मोठा भाऊ रावण आहे आणि त्याच्या शक्ती या दोघांपेक्षाही कित्येक पटीने जास्त आहेत. त्याचं सैन्यही लाखो पटीने बलवान आहे. ही बाणकुदळ आणि तोंडाळ स्त्री नक्की त्याच्याकडे जाईल आणि स्वतःची कर्मकहाणी सांगेल आणि तिचं कारण पुढे करून ज्यांनी तिला विद्रूप केलं त्यांचा बदला घ्यायला तो मागे पुढे पाहणार नाही. अशा प्रकारे त्यांनी रामलक्ष्मणाला त्यांना जे ठाऊक होतं त्यानुसार पूर्वसूचना दिली. रामाने त्यांचं बोलणं सुहास्य वदनाने ऐकलं. तो म्हणाला, हो हो, मलाही याची जाणीव नाही असं नाही. मी त्याच विशिष्ट कामासाठी आलो आहे. त्याने अशा प्रकारे मान हलवली की जणू रावणाशी सामना देण्याच्या आनंददायी घटनेची तो उत्सुकतेने वाट पाहत आहे. पण तो जास्त बोलला नाही. भविष्यातील घटनांविषयी अनभिज्ञ असल्याप्रमाणे तो बसला. लक्ष्मणाकडे वळून डोळ्यात मिश्किल भाव आणून म्हणाला, तू ऐकलंस ना? साधूंकडे वळून राम म्हणाला, तुम्ही उत्तेजित किंवा चिंतित होऊ नका. सर्व परिस्थितीला तोंड द्यायला मी तयार आहे. सर्वांना या हमीमुळे आणि वचनामुळे दिलासा मिळाला. रामाने त्यांच्या मनात श्रद्धा आणि धैर्य निर्माण केलं आणि त्यांना आपापल्या आश्रमांकडे परतवलं. रामाच्या वचनामुळे सर्वांना विश्वास वाटला की ते त्यांचा अभ्यास आणि साधना शांतपणे राक्षसांच्या त्रासापासून मुक्तपणे करू शकतील. ऋषींनी सांगितल्याप्रमाणेच शूर्पणखा रावणासमोर वेळ न दवडता आणि सगळं वातावरण स्वतःच्या विलापांनी भरवून टाकत उपस्थित झाली. तिचा विलाप ऐकून लंकेतील राक्षसांना वाटलं की त्यांच्या भूमीवर काही संकट आलं आहे. ते रस्त्यात गटाने उभं राहून काय कारण असावं याची चर्चा करू लागले. शूर्पणखा राक्षस सम्राट रावणाच्या दरबारात जाऊन धडकली आणि उपस्थित सर्वजण आश्चर्य आणि चिंता व्यक्त करत असतानाच तिने रागाने निंदेचा भडीमार सुरू केला. तिचा अवतार भयानक दिसत होता. तिचं शरीर रक्ताने माखलं होतं. तिच्या शब्दात रागाचा विखार भरलेला होता. रावणाला समजलं की तिला कोणीतरी मोठ्या प्रमाणात इजा केली आहे. तिची ती अवस्था पाहून रावणाला धक्काच बसला. त्याने सिंहासनावरूनच गर्जना केली, भगिनी, काय घडलं ते सविस्तरपणे आम्हाला सांग. शूर्पणखा म्हणाली, भाऊ, जर तू खरा राक्षस असशील, तपस्साधनेने मिळवलेल्या तुझ्या शक्ती जर खऱ्या असतील, तर तुझा पराक्रम, शौर्य, धैर्य आणि तुझ्या नेतृत्वाच्या परीक्षेची वेळ आली आहे. जागा हो. तुझ्या मार्गात आता काय काय संकटं येणार आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस आणि दारू आणि मादक पेय पिण्यात धुंद होऊन घटनांकडे दुर्लक्ष करू नकोस. पंचवटीत ज्या घटना घडल्या त्याकडे तू लक्ष दिलं नाहीस. तिथे कोण आलं आहे,
त्यांचा उद्देश काय आहे, कोणत्या कार्यासाठी आले आहेत, याकडे तू दुर्लक्ष करतोयस. राक्षसांचा नाश करायला कटिबद्ध झालेले राजपुत्र दंडकारण्यात आले आहेत. ते लाखो राक्षस सैनिकांना धरणीवर लोळवत आहेत. त्यांनी खरं दूषण या बांधवांचे तुकडे तुकडे केलेत. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच त्यांच्यावर चालून गेलेल्या हजारो राक्षसांचं नामोनिशाण नाहीसं केलं आहे. त्यांचं शौर्य वर्णनातीत आहे आणि त्यांचे व्यक्तिगत सौंदर्य, आहा. इथे शूर्पणखा थांबली आणि मौन उभी राहून ज्या तेजाने तिचं मन जिंकून घेतलं होतं त्यावर चिंतन करू लागली. तिची ही कथा ऐकून रावण रागाने बेभान झाला. त्याने त्याचे दात कराकरा खाल्ले. आव्हान देण्यासाठी जणू मांड्या थोपटल्या. काय, त्या दुष्टांनी खरं दूषणाला मारलं? कदाचित त्यांना माहीत नसेल की त्यांच्या मागे त्यांचा आधार मी आहे. त्यांनी माझं नाव कदाचित ऐकलं नसेल. त्यांनी माझ्या पराक्रमाच्या आणि सूडबुद्धीच्या भयानक कथा ऐकल्या नसतील. रावण तिथे उपस्थित असलेल्यांना स्वतःच्या पराक्रमाच्या गोष्टी मोठमोठ्यांदा आणि गर्वाने सांगू लागला. शूर्पणखेने त्याला रोखलं आणि म्हणाली, अरे प्रचंड पराक्रमी दुष्टा, तुझा शत्रू तुझ्या डोक्यावर थैमान घालत असताना तू इथे घाबरटासारखा बसून स्वतःच्या पराक्रमाच्या वल्गना करतोयस. सम्राटाच्या सिंहासनाला शोभण्यासारख्या गोष्टी नाहीत या. कदाचित तुला माहिती नसेल की संन्यासी अनुचित संगतीमुळे नाश पावतात. सम्राटांचा त्यांनी नेमलेल्या मंत्रिगणांमुळे घात होतो. कौतुकाच्या अपेक्षेमुळे विद्वत्तेचा विनाश घडतो आणि मद्यपानामुळे लज्जाभाव नष्ट होतो. बंधो, आग, रोग, शत्रू, साप आणि पाप लहान आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नको. ते वाढलं की मोठं नुकसान करणारच, म्हणून घाई कर, मागे पुढे पाहू नकोस. शूर्पणखेच्या या शब्दांनी रावणाच्या कानात द्वेषरूपी विष ओतलं. यावर कुंभकर्ण नावाचा दुसरा भाऊ तिथे बसला होता. त्याने हसत हसत विचारलं, भगिनी, तुझं नाक कान कोणी कापलं? यावर मोठ्यांदा हंबरडा फोडत ती म्हणाली, हे दुष्कृत्य त्याच राजपुत्रांनी केलं. रावणाने तिला थोडं शांत केलं आणि विचारलं, भगिनी, नाक चेहऱ्यावर आहे, कान चेहऱ्याच्या बाजूला आहेत. एकाच फटक्यात ते कापता येणं शक्य नाही. मला असं सांग की त्यांनी जेव्हा नाक कान कापले तेव्हा तू काय गाढ झोपली होतीस? हे खरोखरच आश्चर्य आहे. तिथील उपस्थित लोकांनाही आश्चर्य वाटलं की हे असं कसं घडलं असावं. शूर्पणखा उत्तरली, भाऊ, जेव्हा त्या मृदू मुलायम हाताने मला स्पर्श केला तेव्हा मी देहभान विसरले. मी कुठं आहे तेही मला समजलं नाही. माझे डोळे त्यांचं सौंदर्य पित होते. त्यामुळे त्यांनी काय केलं याचं भान मला राहिलं नाही. त्या राजपुत्रांच्या केवळ दर्शनानेच मी इतकी मोहित झाले की मला स्वतःचा किंवा सभोवतालचा विसर पडला. त्यांच्याशी बोलण्याच्या परमानंदाचं वर्णन काय करू. भरभरून आनंदी स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असतं. आनंदाशिवाय त्यांची दुसरी कोणतीही वृत्ती किंवा प्रतिक्रिया नसते. अगदी पुरुषी हृदयही त्यांचं सौंदर्य पाहून नक्कीच आकर्षित होईल. खरोखरच ते कामदेवाचे आकर्षक प्रतिनिधी आहेत. मी असं सौंदर्य आजवर पाहिलं नाही. आपल्या राक्षसी शक्तीचा, दुष्ट कारवायांचा, आपल्या अनैसर्गिक आकारांचा, आपल्या कुरूपतेचा धिक्कार असो. आपण खरोखर किळसवाणे आहोत. तू एकदाच त्यांना पहा, मग मी सत्यच बोलतेय याची तुला खात्री पटेल. एवढंच कशाला, युद्धात मारले गेलेले खरं दूषणही त्यांच्याशी लढायला तयार नव्हते. ते मला विरोध आणि विनंती करत होते. या पावित्र्याच्या आणि अप्रतिम सौंदर्याच्या पुतळ्यांविरुद्ध आम्हाला शत्रुतेची भावना कशी निर्माण होईल? आम्ही त्यांच्यावर हल्ला कसा करावा? दरबारात उपस्थित असलेल्या दरबारी जन आणि मंत्रीगणांनी अवाक होऊन आणि प्रफुल्लित मनाने हे वर्णन ऐकलं. तिच्या शब्दांनी रावणही आश्चर्यचकित झाला. रामाचं जे चित्र तिने उभं केलं त्यावर चिंतन करीत असताना रावणालाही अंतःकरणात आनंद आणि शांतीचा अनुभव यायला लागला. त्याच्या अंतःकरणात खोलवर कुठेतरी त्या उल्हसित करणाऱ्या दैवी सौंदर्याच्या प्रत्यक्ष रूपाला पाहण्याची इच्छा निर्माण झाली. आपल्या बहिणीचे हे बोल ऐकताना ज्या रागाने आपला फणा उभारला होता तो हळूहळू खाली घसरला. पंचवटीत नक्की काय झालं याचा शांतपणे छडा लावण्याचा त्याने निश्चय केला. म्हणून त्याने बहिणीला असं विचारलं, भगिनी,
मला सांग, ते 2 भाऊ पंचवटीत एकटेच राहतात का, की त्यांच्याबरोबर आणखी कोणी आहे? त्यांचे कोणी अनुयायी, सोबती, दरबारीजन नाहीत का? शूर्पणखेने उत्तर दिलं, नाही, त्यांच्याबरोबर कोणीही संरक्षक, नातलग किंवा शिपाई नाहीत. त्यांच्यातील मोठा, ज्याचं नाव राम आहे, त्याची अत्यंत सुंदर स्त्री बरोबर आहे. ती तर त्यांच्याहीपेक्षा सुंदर आहे, जणू मानवी रूपातील कामदेवता. हे 2 भाऊ तिच्यासह पंचवटीत राहतात. ते निर्भयतेने जंगलातील दर्या खोऱ्यातून निश्चिंत होऊन हिंडतात. खरं सांगायचं तर असं अप्रतिम स्त्री सौंदर्य मी कधी पाहिलंच नाही. तिच्या इतकं सुंदर या पृथ्वीतलावरच काय, पण स्वर्गातही कोणी नाही. जय साईराम.